विज्ञान मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डॅनियल बर्नौली या शास्त्रज्ञांनी हवेच्या दाबाविषयी जे काही तत्व मांडलं होतं त्या तत्वाचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग या ठिकाणी करणार आहोत. डॅनियल बर्नौली यांनी हवेच्या दाबाविषयी काय तत्व मांडलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं, when the velocity of air is increases, the pressure of air is decreases, and when the velocity of air is decreases, the pressure of air is increases. म्हणजेच काय, जेव्हा हवेचा वेग हा जास्त असतो तेव्हा तिचा दाब हा कमी असतो आणि जेव्हा हवेचा वेग हा कमी असतो तेव्हा तिचा दाब हा जास्त असतो. हे आपण एका छोट्याशा प्रयोगाद्वारे ते सिद्ध करणार आहोत. काय करणार आहोत प्रयोग आपण, तर साधारणपणे आपण काय घेतलेलं आहे, ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये आपण काय केलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 2 स्ट्रॉची आवश्यकता आहे. त्याऐवजी आपण काय घेतलेले, 2 पेन घेतलेले आहेत ज्याच्या रिफिल काढलेले आहेत. आपण काय करणार आहे, एक स्ट्रॉ जो आहे किंवा एक पेन जो आहे, एक स्ट्रॉ आपल्याला तुम्ही प्रयोग करताना स्ट्रॉद्वारे करू शकता. एक स्ट्रॉ तुम्हाला अशा पद्धतीने पाण्यामध्ये धरायचा आहे आणि दुसरा जो स्ट्रॉ आहे, पहिला स्ट्रॉ आहे त्याच्या तोंडावर हा स्ट्रॉ धरायचा आहे आणि जोरानं फुंकर मारायचे. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, काय होते ह्या ठिकाणी नेमकं, आता आपण जेव्हा हा स्ट्रॉ पाण्यामध्ये धरतो तेव्हा या ठिकाणी काय आहे, हवेचा दाब हा भयानक आहे. त्यामुळे पाण्याचा दाब जरी खाली जास्त असला तरी पाणी वर येऊ शकत नाही. परंतु डॅनियल बर्नौली यांच्या हवेच्या दाबाच्या तत्वानुसार जर आपण याच्या तोंडावरील हवेचा वेग वाढवला तर त्यात तिचा दाब कमी होईल आणि तिचा दाब कमी झाल्यानंतर या ठिकाणी जास्त दाबाकडील पाणी काय होईल, कमी दाबाकडे बाहेर येईल. म्हणजेच ते पाणी आपल्याला फवाऱ्याच्या आधारे बाहेर पडताना दिसेल, पाण्याचे तुषार आपल्याला बाहेर पडताना दिसतील. ते प्रयोगाच्या आधारे आपण या ठिकाणी करून पाहणार आहोत. आपण पाहूया काय होतं. आपण पाहिलं या ठिकाणी जेव्हा आपण ह्या स्ट्रॉवरील हवेचा दाब कमी केला किंवा ह्याच्या तोंडावरील हवेचा आपण वेग वाढवला, हवेचा जेव्हा आपण वेग वाढवतो तेव्हा तिचा दाब काय होतो, आपोआप कमी होतो. आणि साहजिकच जेव्हा हवेचा दाब कमी होतो तेव्हा ग्लासमधील जे पाणी आहे ते काय होतं, जास्त दाबाकडून ते कमी दाबाकडे वाहू लागतं. हेच डॅनियल बर्नौली यांचं तत्व आहे. जेव्हा हवेचा वेग जास्त असतो तेव्हा तिचा दाब हा कमी असतो आणि जेव्हा तिचा वेग कमी असतो तेव्हा तिचा दाब हा जास्त असतो. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ शिकत राहा. तुमची जिज्ञास वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.